सांगलीमधून तब्बल 183 वर्षांची परंपरा असणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थानच्या शाही गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। सांगली गणपती संस्थानचे अधिपती श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन आणि युवराज कुमार आदित्य राजे पटवर्धन यांच्या उपस्थितीमध्ये शाही गणपतीची आरती सुद्धा करण्यात आली। प्रारंभी मुख्य गणपती मंदिरापासून गणपतीची शाही मिरवणूक सुद्धा काढण्यात आली। आपल्यासोबत संस्थानाचे व्यवस्थापक अभ्यंकर साहेब आहेत। साहेब, मला सांगा की कशा प्रकारचं नियोजन आता पुढील 4 दिवस 5 दिवसामध्ये आहे? नमस्कार। मोरया गणपती बाप्पा मोरया। आज श्रींची स्थापना झाली 10:30 वाजता राजेसाहेब राणीसाहेबांच्या हस्ते। संध्याकाळी 7:30 वाजता महापूजेचं आयोजन केलं आहे राजदरबारामध्ये। तदुपरांत पुढचे 3 दिवस संगीताची महफिल कार्यक्रम आयोजन केलेला आहे 28, 29 आणि 30 तारखेला। तर मी सगळ्या सांगलीकरांना आवाहन करतो आणि आमंत्रित करतो की त्यांनी त्याचा आनंद घ्यावा। 31 तारखेला दुपारी 2 वाजता पान सुपारीचं आयोजन केलेलं आहे राजदरबारामध्ये। त्याच्यानंतर श्रींचा सोहळा म्हणजे विसर्जन सोहळा दरबार हॉलमधनं राजघाट म्हणजे आपलं सरकारी घाटपर्यंत होईल। यंदा काय वैशिष्ट्य आहे विसर्जनाचं रथोत्सव असेल काय? वैशिष्ट्य हे कायमच राहिलेलं आहे गणपती पंचायतन संस्थान आणि राजेसाहेबांच्या याच्यामध्ये। उलट या वर्षी राजेसाहेबांच्या 83वा वाढदिवस आहे, तरी राजेसाहेबांना तीच एनर्जी, तोच उत्साह आणि तेच युथफुलनेस आपण जे म्हणतो तशा रीतीने राजेसाहेब विसर्जनात सोहळ्याला हजर राहणार आहेत। तर मी परत एकदा सगळ्या सांगलीकरांना आवाहन करतो की आणि आमंत्रित करतो की त्यांनी राजेसाहेबांना साथ देऊन आणि त्याचा आनंद घ्यावा। नक्कीच या ठिकाणी शाही सोहळ्याची संपूर्ण माहिती दिली आहे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली। आजही हा उत्सव अत्यंत दिमागदार वातावरणामध्ये सुरू आहे आणि व्यवस्थापक अभ्यंकर साहेबांच्या नियोजनाखाली हे पुढील 5 दिवस अत्यंत सुंदर आणि धार्मिक वातावरणामध्ये इथं शाही गणपतीची आराधना केली जाणार आहे। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।